कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाधुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता। ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुः शङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। श्रावितो वेत्ति वाक्यार्थं न चेत्तत्वमसीत्यतः त्वं पदार्थनभिज्ञत्वात् ततस्तत् प्रक्रियोच्यते। अध्याय 2 श्लोक क्रमांक 1 त्वम पदाची चिकित्सा। प्रत्यक्ष ज्ञानाच्या संदर्भाने आपण काही विचार करीत आहोत। एखाद्या वस्तूचं ज्ञान आपल्याला नेत्रद्वारा होतं, ते ज्ञान कसलं होतं या गोष्टीचा विचार करीत असताना घट दिसतो, आकार दिसतो, रूप कळतं, धर्म कळतात, धर्मी कळतो। जाती विशिष्ट व्यक्तीचं होणार हे ज्ञान हे नेत्रद्वारा कळत असल्यामुळे वृत्ती बहिर्देश गमन करते, त्या आकाराला प्राप्त होते आणि वृत्त्युपहित चैतन्य आणि विषयोपहित चैतन्य यांचा अभेद होऊन त्या ठिकाणी हा घट आहे वा घट मला प्रत्यक्ष झाला अशा स्वरूपाचं जे ज्ञान प्रकट होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणा असा विचार आपल्यासमोर शास्त्रकारने ठेवला। हा सगळा विचार करीत असताना या 2 अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये असलेली भूमिका अथवा संपूर्ण असलेल्या या 2 अध्यायाची भूमिका सुरेश्वराचार्य सांगत असताना म्हणतायत की एखादं वाक्य उच्चारणं असता त्या वाक्य करून त्या वाक्याचा अर्थ प्रत्येकालाच लक्षात यावा असं कोणत्याही पद्धतीचं चिंतन करता येणार नाही। म्हणजे वाक्यार्थ ज्ञानाच्या दृष्टीने विचार करीत असताना तिथल्या असलेल्या प्रत्येक पदाचं ज्ञान होणं, पदज्ञान, पदार्थ ज्ञान होणं ही गोष्ट मात्र निश्चित असल्या कारणानं त्या पदार्थ ज्ञानाविना केवळ त्या पदांचं केलेलं श्रवण म्हणजे नुसतीच झालेली श्रोत्रज प्रमा ही कोणत्याही पद्धतीमध्ये ज्ञानाला कारण होईल असा विचार आपल्याला करता येत नाही। एखाद्या व्यक्तीने अन्य भाषेमध्ये आपल्याला काही वक्तव्य केलं असता त्या वक्तव्याचा कोणता परिणाम आपल्या ठिकाणी होतो काय? उदाहरणार्थ गोष्ट समजून घेता येईल की एखादा व्यक्ती तेलुगू बोलतो, आपण मराठी आहोत आणि मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला तेलुगू माणसांनी अत्यंत गुह्य गोष्ट जरी सांगितली, धनाची जरी गोष्ट सांगितली तरी त्या वाक्याचा अर्थच मला माहीत नाही, पदांची शक्ती काय हेच मला माहीत नाही, पदार्थ ज्ञान, वाक्य, पद, त्याचा अर्थ आणि त्याचं ज्ञान हेच मला माहीत नसल्यामुळे त्यांनी जे जे काही सांगितलं ते फक्त मला ध्वनी रूपामध्ये आढळलं, तेवढं मला कळलं हा काहीतरी बोलतोय, पण निश्चित काय बोलतोय या गोष्टीचं ज्ञान मला कदापि होणार नाही। का होणार नाही? तर पदार्थ ज्ञानाची शक्ती माझ्या ठिकाणी राहत नाही, शक्तिग्रह हा माझ्या ठिकाणी होणे शक्य नसल्यामुळे त्या अशा असलेल्या केवळ वाक्याच्या उच्चारणावरून, केवळ पदाच्या उच्चारणावरून शक्तिग्रह व्हावा, अर्थ संग्रह व्हावा, अर्थ ज्ञान व्हावं, पदार्थ ज्ञान व्हावं असा कोणताही विचार कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही। त्या असलेल्या पदाची शक्ती ज्या ज्या अर्थामध्ये लपलेली आहे तो संबंध ज्या व्यक्तीला माहीत असेल त्याच व्यक्तीला त्या पदापासून त्या पदार्थाचं ज्ञान होईल,
ना की अन्याला होईल. घट म्हटलं तर बहुतेक घट या पदाची शक्ती घट नावाच्या कंबुग्रीवादिमान अशा व्यक्तीमध्ये आहे. अशा पद्धतीचा बोध होत नाही, कारण शक्तीच माहीत नसते. घट म्हणजे मडकं. आता मडकं म्हणल्यानंतर लक्षात येईल काय आहे. कंबुग्रीवादिमान म्हणजे ज्याचा गळा लहान आहे आणि पोट मोठे. मडकं असतंच कसं, तोंड लहान असतं आणि त्याचा आकार असा असा असतो. त्या पद्धतीचा विचार केला असता त्या पदाची, घट नावाच्या पदाची, घट नावाच्या व्यक्तीत, व्यक्त जो आहे, मूर्त जो आहे, त्याला म्हणा व्यक्ती, म्हणजे जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा विचार केला असता ती व्यक्ती आहे. आणि या घट नावाच्या पदाने, घट नावाच्या व्यक्तीचं होणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान होईलच कधी. त्या घट नावाच्या पदाचा घट नावाच्या अर्थाशी म्हणजे व्यक्तीशी असलेला जो संबंध आहे, हा संबंध जर मला ज्ञात असेल तर मात्र त्या अशा असलेल्या पदाच्या उच्चारणापासून घट नावाच्या व्यक्तीचं मला ज्ञान होतं असा आपल्याला विचार करता येतो. याच दृष्टीने विचार करीत असताना सुरेश्वराचार्य या पहिल्या अध्यायात म्हणतात की हे असलेलं प्रत्यक्ष ज्ञान आहे. घट मी डोळ्यांनी पाहिला, प्रत्यक्ष कळला का कळला नाही? प्रत्यक्ष कळाला, समोर आहे ना, पुरोदेशवरती आहे ना, बघितल्या क्षणी मला कळाला ना. मग असं असलेलं हे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान असलं तरीही काय नेमकं आहे या गोष्टीचा विचार करत असताना ते म्हणतायत की केवळ एखाद्या व्यक्तीला महावाक्याचं उच्चारण श्रवण झालं असता, महात्म्याकडून महावाक्य उच्चारण झालंय की जे स्वरूप बोधक पद घटी तत्वाने युक्त आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी स्वरूप बोधक पद राहत आहेत, स्वरूप माझं असलेलं रूप आणि त्याचं बोधन करून देणारी अशी पद ज्याच्या ठिकाणी आहेत, असं सगळं तिथे सामुग्री जरी असली तरीही त्या वाक्याचा कोणत्या पद्धतीमध्ये विचार केला असता मला ते ज्ञान प्राप्त होईल असा विचार करत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की ज्या व्यक्तीला पदाचंच ज्ञान नाही त्या व्यक्तीला त्या पदापासून तिथे राहणाऱ्या शक्तीचं वा तिथल्या असलेल्या अर्थाचं कोणत्याही पद्धतीत ज्ञान होणार नाही. म्हणून सांगत असताना एक गोष्ट आक्षेपार्ह म्हणून सांगितली जाते आणि ते सांगताना म्हणतात की अहम ब्रह्मास्मी असं असलेलं जे ज्ञान आहे वा असं असलेलं जे महावाक्य, त्या महावाक्याच्या उच्चारणाबरोबर मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचं ज्ञान जो व्यक्ती या महावाक्याचा विचार करीत नाही त्या व्यक्तीला होणार नाही. जरी स्वरूप बोधक पद घटी तत्व त्या वाक्यात राहत असलं तरी सुद्धा या महावाक्ये करून त्या व्यक्तीला झालं तर परोक्ष ज्ञान होईल, नाही तर अपरोक्ष ज्ञान होण्याची संभावना शून्य असा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजेच ज्याच्या ठिकाणी असा शक्ती संग्रह आहे, शक्तीचं ज्ञान आहे, पदशक्ती, अर्थशक्ती, पदार्थ शक्ती याचं ज्ञान आहे, तिथेच मात्र अशा पद्धतीचा विचार होऊ शकतो. आणि विचाराने प्रकट होणारी ही शक्ती असल्यामुळे त्या विचारांती, त्या विचाररूप श्रवणाच्या अंती, त्या शोधनाच्या अंती मात्र स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं असा विचार करता येतो. हे सगळं ज्ञान होत असताना अट मात्र आपण 2-4 दिवसापासून विचारात घेतोय, ती म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आत्म्याचं हवंय, यथार्थ रूपाचं हवंय आणि प्रमारूपाचं हवंय अशा पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. जर असंही एवढ्या अटी जर नाही पूर्ण झाल्या तर कोणत्याही पद्धतीत आत्मसाक्षात्कार आपल्याला झालाय असा विचार आपल्याला करता येत नाही. म्हणजे यथार्थत्व असलं पाहिजे, परमात्व त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे आणि महत्वाची असलेली प्रत्यक्षता, प्रत्यक्ष ज्ञान ही गोष्ट असली पाहिजे. आत्मा मला माहीत नाही असा कोणताही काल नाही असा सामान्य तऱ्हेने विचार आपण कालपर्यंत करून आल्यामुळे प्रत्यक्षतेचा विचार, विशेष रूपाच्या आत्म्याच्या ज्ञानाचा विचार हा प्रत्यक्ष ज्ञानात होत असल्यामुळे त्या प्रत्यक्ष ज्ञानाची असलेली किमया आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि ते प्रत्यक्ष ज्ञान मात्र संपादित करावं लागतं. नुसतं असलेलं जे आत्म्याचं ज्ञान आहे, मी आहे हे ज्ञान माझं सामान्य तऱ्हेच आहे. कसा आहे मी, कोण आहे मी, हे ज्ञान आहे का? हे ज्ञान मला नाही. अमुक अमुक नामधारी मी आहे असं म्हणण्यामध्ये कोणतीही विलक्षणता नाही. आज एक नाव आहे,
उद्या दुसरं नाव आहे. किंबहुना घरामध्ये 4 लोक मला 4 नावांनी ओळखतात. कोणी कोणत्या नावाने ओळखते, कोणी कोणत्या नावाने संबोधन करते, मित्र कोणत्या नावाने ओळखतायत. त्यामुळे माझ्या असलेल्या नामामध्येच व्यभिचार दिसून येतो. पहिल्यांदा अनेक ठिकाणाहून अनेक नामाने ओळखला जाणारा मी एकटा. मग याच्यामध्ये एकसारखेपणा येतो काय? मी व्यक्ती जरी एक असलो तरी नामाच्या माध्यमाने मी तो नामी आहे असं म्हणता येणार नाही. किंबहुना त्या गोष्टीचा विचार करीत असताना निश्चित मी तो आहे असं ज्ञान मात्र होणार नाही. या देहादिकांच्या संदर्भाने असलेलं ते नाम तादात्म्य संबंधाने युक्त असल्यामुळे त्या त्या असलेल्या नामाचा विचार या देह संबंधाने आणि माझ्या असलेल्या या उपाधीच्या संबंधाने आणि माझ्या माता पिता आणि कुटुंबीय अशा असलेल्या संबंधाच्या जोरावर तो होऊ शकतो असा आपल्याला विचार करता येतो. पण वास्तविक जो अस्तित्वाला मी आहे, माझं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचा विचार केला असता तो कोण आहे, तो कोण, मी कोण आहे, या गोष्टीचा विचार करा. हे सांगत असताना आपल्याला लक्षात येतं की मी कोण आहे हा विचार करीत असताना केवळ अस्तित्वाला असलेला जो कोणी मी, की जो जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे आणि सगळ्या जगताचं विस्मरण ज्या अवस्थेत होतं अशा गाढ झोपेत सुद्धा मी आहे. तिथे सुद्धा कारण देहामध्ये सुद्धा माझी स्थिती असते का नसते, कारण देहात सुद्धा माझी स्थिती असल्यामुळे तो मी तिथे सुद्धा आहे. अनुस्यूततेचा काल विचार करीत असताना जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या असलेल्या अवस्थेमध्ये माझी असलेली स्थिती म्हणजे आत्म्याची, साक्षीची असलेली जी स्थिती आहे ती अनुस्यूत आहे, समसमान आहे. त्याच्यामध्ये कोणताही भेद होत नाही. अभिमानी कोणत्या उपाधीचा होतो या दृष्टीने त्याचं नाम बदलते असा आपण काल विचार करून आलो. पण जो आत्मा आहे की जो अस्तित्व मात्र आहे, अस्तित्व आहे, ज्याचं सद्रूप आहे, चिद्रूप आहे, अशा असलेल्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये, आत्म्याच्या असलेपणामध्ये कोणताही बदल होत नसल्यामुळे ते जे माझं स्वरूप आहे, ते माझं असलेलं स्वरूप मला माहिती आहे का असा आपल्याला विचार करावा लागतो. हा मी आहे असं आम्ही स्वतःचं ज्ञान करून घेतो का याच्या संबंधाने विचार करीत असताना मी अमुक अमुक आहे असं जे म्हटलं गेलं त्याच्यामध्ये सामान्य तऱ्हेने आत्म्याचं ज्ञान असून त्या सामान्य असलेल्या माझ्या स्वतःच्या ज्ञानाचा विचार केला असता त्या स्वतःच्या असलेल्या सामान्य ज्ञाने करून कोणत्याही पद्धतीत मला प्राप्त असलेल्या अनादि दुःख परंपरेचा उच्छेद कदापि झालेला नाही असा अनुभव सर्वांचा आहे. आत्मज्ञानाची असलेली जी चर्चा आपण करतोय या नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथाच्या माध्यमाने मागच्या चातुर्मासात आणि या चातुर्मासात ही चर्चा करीत असताना जो अनादि दुःखाचा प्रकार मी अनुभवाला घेतोय, अनुभवतोय, या अनादि असलेल्या दुःखाचा उच्छेद कसा होईल या गोष्टीचा सगळा विचार असल्यामुळे त्या आत्मज्ञानाची असलेली चर्चा वा त्या आत्मप्रमेची असलेली प्राप्ती हा उपाय कथन करून आपण पुढे आलो. त्यामुळे या आत्मज्ञानाचा विचार करीत असताना सामान्य आणि विशेष दोन पद्धतीमध्ये ज्ञानाची असलेली विभागणी लक्षात घेऊन सामान्य रूपाचं उपस्थित असलेलं माझं स्वतःचं ज्ञान दुःखोच्छेदक नाही आणि दुःखोच्छेद जर मला करायचं आहे, दुःखाचं निर्मूलन जर मला करायचंय, निवारण जर मला करायचे असं ठरत असेल तर मला विशेष रूपाच्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. म्हणजे विशेष रूपाने समजून घ्यावं लागतं असा आपल्याला विचार करावा लागतो. सामान्य रूपाचं असलेलं हे माझं ज्ञान दुःखोच्छेद करीत नाही पण दुःखाला वाढवतं का वाढवत नाही या गोष्टीचा विचार करा. सामान्य रूपाचं असलेलं ज्ञानच दुःखामध्ये भरती घालणार आहे असा विचार करा. अहंकार येतोच कुठून? मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक एवढ्याने अहंकार निर्माण होत नाही. आहे हा असं पद ज्यावेळी तिथे लागतं त्या आहे या पदाने अहंकाराची स्थिती आहे. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी कलेक्टर आहे,
एक 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 उपाध्या लागत गेल्या आणि त्या लागलेल्या उपाध्या निश्चित अर्थ बोधन करणाऱ्या आहे या पदावरून निश्चित होतात. म्हणजे मी आहे ना तो, असं आहे या पदावरूनच त्याचं ज्ञान होत असल्यामुळे त्या एवढ्या आहे या पदाचा विचार केला. ते सामान्य ज्ञान माझं आहे, अस्तित्वाला मी आहे म्हणून आहेपणा माझा आहे, पण त्या आहेपणाला उपाधी मात्र अन्याचा लावला असल्यामुळे सामान्य रूपाचं असलेलं ते ज्ञान या अशा असलेल्या बाह्य उपाधींचा संग्रह करतं आणि तो संग्रह करून दुःखोच्छेद करण्याच्या जागी अहंकाराधिकांची असलेली स्थिती निर्माण करतं. म्हणजे प्रबलीकरण होतं, ते मुख्य अविद्येचं प्रबलीकरण होतं असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे सामान्य ज्ञानाची असलेली स्थिती स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाची सामान्य रूपाची असलेली स्थिती दुःखोच्छेद कधीच करीत नाही. त्यामुळे त्या सामान्य ज्ञानाची कोणत्याही पद्धतीत अविद्येच्या निवारणाकरिता काही गरज अशी सामान्य तऱ्हेने होईल असा विचार करता येणार नाही. परंतु सामान्य तऱ्हेने त्या गोष्टीची जरी गरज पडत नसली तरी ती गोष्ट त्याज्य असा मात्र विचार करता येणार नाही. लहान मुलगा असतो, लहान मुलगा सामान्य, लहान आहे सामान्य, परंतु व्यवहार कोणता मोठा होत असताना त्या सामान्य बालकाचा कोणत्याही पद्धतीत स्वीकार होईलच असं काही नाही. परंतु एखादी वेळ अशी कधीतरी येते की ज्या वेळेमध्ये त्या सामान्य बालकाचा असलेला उच्चार, त्याचं सांगणं कधीतरी मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा मार्गदर्शक ठरतं. म्हणजे सामान्य व्यक्ती आहे, सामान्य घटक आहे म्हणून त्याज्यता येत नाही, उपयुक्तता प्रत्येक वेळी राहील असा त्याचा विचार करता येत नाही. सामान्य रूपामध्ये सामान्य व्यक्तीची सामान्य घटकाची उपयुक्तता नसतेच, परंतु ती गोष्ट टाकून दिली असता विशेषाची प्राप्ती होईल असं कधीही म्हणता येणार नाही. बीज वृक्षाचं सामान्य का सामान्य नाही, फळ मुख्य कभी मुख्य, फळ पाहिजे नाही म्हणे सामान्य फळाची अपेक्षा आहे, बी आम्ही देतो टाकून, फळ येईल कसं. सामान्य असलेल्या बीजाचा सुद्धा विचार सामान्य तऱ्हेने होणार नाही. म्हणजे काय, घरात डबीत बीज जर ठेवलं, कधीही सामान्य तऱ्हेने त्याची असलेली स्थिती ठेवली तर त्या सामान्य असलेल्या बीजाचा कोणत्याही पद्धतीत उपयोग कोणालाही होणार नाही, केवळ साठवणूक होईल. पण त्याच सामान्य गोष्टीचा उपयोग विशेष रूपे करून जर आम्ही करू लागलो तर मात्र विशेष असलेल्या ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान माझ्याकडे सामान्य रूपाचं आहे, त्याला वाढवणं हा काय तो प्रकार आपल्याला करावा लागतो. सामान्य रूपाचं आत्मज्ञान मला आहे, त्या सामान्य रूपाच्या आत्मज्ञानाचा विचार विशेष रूपाच्या आत्मज्ञानाच्या संदर्भाने केला असता, ती वेळ वाढवली असता, मग ते वरपर्यंत जाते असा आपल्याला विचार करता येतो, मोठी होते असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे सामान्य रूपाचं असलेलं ज्ञान सामान्य रूपात कामाला नाही, पण विशेषत्वाने त्याचा जर उपयोग केला, मुख्य रूपतेने त्याला जर ग्राह्य धरलं आणि उपाधीचा त्याग वगैरे जर केला आणि उपाधींचा विचार सोडून केवळ सामान्य गोष्टीला जर पकडलं आणि त्याची जर आपण चिकित्सा करीत राहिलो तर त्या चिकित्सेतून विशेष रूपाचं ज्ञान प्रगटतं असा सिद्धांत परमार्थ मार्गाचा म्हणजे ज्ञान मार्गाचा आहे. आणि सुरेश्वराचार्यादी जे महान प्रभावी असे महात्मे होऊन गेले त्यांचाही असाच विचार आहे, अशी गोष्ट ध्यानात घ्यावी लागते. म्हणून या अशा असलेल्या आहेपणाचा विचार करीत असताना तो आहेपणा कळला तरी पाहिजेत का नको. हे माझं असलेलं स्वतःचं अस्तित्व, माझं असलेलं ज्ञान प्रत्यक्ष म्हणता की अप्रत्यक्ष म्हणता, स्वतःला प्रत्यक्ष समजता की अप्रत्यक्ष समजता. प्रत्यक्षच आहे, मी समोर आहे, माझं मी आहे ना. दुसऱ्याला दिसत नसलो तरी स्वतः मी आहे असं नाही का. अहमस्मी सदा भामी त्या अद्वैत मकरंदामध्ये
कोण आहेत त्याचे लेखक? लक्ष्मीधर कवी हे सांगतात की कोळशाची खाण आहे आणि त्या कोळशाच्या खाणीमध्ये स्वभावतः काळ्या रंगाचा मनुष्य आहे आणि तो कोळशाच्या रंगाने अजून काळा झालाय आणि कोळशाच्या खाणीत जाऊन बसलाय की जिथे प्रकाश नाहीच नाही आणि जिथे स्वतःच्या देहाचं स्वतःलाही ज्ञान होत नाही अशी सगळी स्थिती आहे. असा एकटा बसलेला कोळशाच्या खाणीतला काळा पुरुष, काळ्या रंगाने माखलेला, आणि अमावस्येच्या रात्री म्हणजे प्रकाशाची सोय काहीच नाही, निदान चंद्र तरी पाहिजेत का नको, तोही नाही, अशी स्थिती आहे. तो व्यक्ती म्हणतो काय मी नाहीच म्हणून? तिथं बसून सुद्धा तो म्हणतो मी आहे, मी आहे, मी आहे. ऐका नाही, हे सातत्याचं चिंतन त्याचं. का तो तिथं बसूनही म्हणतो मी नाही म्हणून? कारण का दिसायची सोय नाही, दुसऱ्याला ज्ञान व्हायची सोय नाही आणि सगळीकडे एक एक आणि एक काळोख आहे, म्हणजे अंधार आहे. मी अशी असलेली स्थिती, त्या स्थितीमध्ये सुद्धा तो व्यक्ती स्वतःला नाही असं समजतो की आहे असं समजतो. आहेच, मी आहेच असं आहे. शास्त्रज्ञानाचा थोडासा विचार केला, मेल्यानंतर सुद्धा मी आहे म्हणणारी व्यक्ती आहेत आणि त्यालाच तर भूत म्हणतात. भूत म्हणजे प्रकार काय असतो दुसरा, आहेपणा त्याचा अजून विशेष रूपाने संपला नाही. मी अमुक आहे, मी गेलेलो नाही, मग तो फिरत राहतो. असा विचार आहे. मग आहेपणा मेला तरी संपत नाही व्यक्तीचा, काळोखात संपणार आहे काय, असा विचार करीत असताना हे जे त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान आहे, आहेपणाचं ज्ञान आहे, हे आहेपणाचं ज्ञान परोक्ष की अपरोक्ष, प्रत्यक्ष मानता की अप्रत्यक्ष मानता. अप्रत्यक्ष म्हणजे समोर तो विषय नाही, एक तर भूतकाल आहे किंवा अन्य देशात. भूतकालीन विषय सुद्धा परोक्ष आहे. माझ्या आजोबांच्या दुसऱ्या घरामध्ये काहीतरी वस्तू आहे आणि मी इथं बसलोय, मग ती वस्तू मला कळते का? नेत्राच्या समोर असेल तर प्रत्यक्ष म्हणता येईल, आणि तिकडे आहे ती वस्तू नाही असं नाहीये. वस्तू आहे, भूतकाळातली आहे, पण ती वस्तू परोक्ष रूपाने उपलब्ध आहे असा आपल्याला विचार करता येतो. अन्य देशातली अशी ती वस्तू आहे, तिला परोक्ष म्हणा असा आपल्याला विचार करता येतो. आणि भूतकालीन वस्तू आहे तीही परोक्ष रूपाची असा विचार करता येतो. म्हणजे परोक्षतेची असलेली हेतुता अशात दडलेली आहे की जिथे अशा पद्धतीचं चिंतन सगळं आपल्याला करता येतं. वा त्या पदाचं, त्या अर्थाचं ज्ञान स्पष्ट रूपाने मला झालेलं नाही अशी स्थिती असताना सुद्धा परोक्ष रूपाचं ज्ञान होतं. तू दहावा आहे असं म्हणत असताना, दहावा मीच आहे पण केवळ सांगितलं दहावा आहे, माझंच मला ज्ञान परस्थ असलेल्या, पर असलेल्या त्या पुरुषाच्या वाक्य करून झालंच कसलं? माझं आणि मला होणारं ज्ञान केवळ दहावा आहे असं म्हणत असताना झालं कसलं? परोक्ष रूपाचं झालं. आणि ज्यावेळी त्यांनी म्हटलं की तूच दहावा आहेस, त्यावेळी ज्ञान कसलं झालं? मी आहे, म्हणजे अपरोक्ष रूपाचं ज्ञान झालं. या अशा असलेल्या परोक्ष रूपाच्या संगतीचा विचार केला असता तो असा कोळशाच्या खाणीत बसलेला व्यक्ती मी आहे म्हणतोय, हे कसलं ज्ञान आहे? प्रत्यक्ष की परोक्ष, अपरोक्ष की परोक्ष? अपरोक्ष ज्ञान म्हणावं लागतं, कारण याला स्वतःचं विस्मरण झालेलं नाही. विस्मरण स्वतःचं स्वतःला कोणत्याही पद्धतीत होत नाही. एखाद्या व्यक्तीला वेड लागतं म्हणजे स्वतःला विसरतो का जगाला विसरतो? स्वतःला विसरत नाही, उलट तो दुसरी तिसरी काहीतरी उपाध्या लावून घेतो. ही गोष्ट निराळी असते. जर तो स्वतःला विसरला असता तर आध्यात्मिक दृष्टीने म्हटलं असतं याला लागलेलं वेड हे सगळ्यात चांगलं आहे. कारण का हा स्वतःलाच विसरला ना, विषय संपला ना. स्वतःला विसरला म्हणजे उपाधीच्या संयोगाने प्राप्त असलेल्या सगळ्याला आणि उपाधी सकट सगळा विसरला. ही गोष्ट तर अध्यात्माची झाली. हे विस्मरण, हे टाकणं ही गोष्ट तर श्रेष्ठ झाली. किंबहुना
परमार्थ मार्गातला हा अंश आहे आणि तो मोठा असा अंश असल्यामुळे सिंहाचा वाटा हे जगताचं विस्मरण आणि परब्रह्माचं स्मरण, आत्मस्वरूपाचं स्मरण याच्यात आहे. हा सगळा असा प्रकार असल्यामुळे ज्या व्यक्तीला वेड लागतं तो व्यक्ती स्वतःला विसरतो. असं म्हणता येतं का? स्वतःला विसरत नाही. तो काहीतरी उपाधी लावून मी अमुक आहे, मागच्या मिनिटाला म्हणतो मी प्रोफेसर आहे आणि पुढच्या मिनिटाला म्हणतो मी विद्यार्थी, त्याच्या पुढच्याला म्हणतो की मी इंग्लिश जाणतो आणि त्याच्या पुढच्या मिनिटाला म्हणतो मीच इंग्लिश आहे. हे अशी असलेली त्याची सगळी स्थिती असल्यामुळे तो जाणीत नाही असं नाही, त्याला कळत नाही असं नाही, तो स्वतःचं विस्मरण त्याला झाले असं म्हणता येत नाही. जो विशिष्ट त्याची ओळख आहे त्या विशिष्ट ओळखेला तो विसरलाय की त्याचं नाव काय, गाव काय, संबंधी काय, अमुक काय, तो काय करीत होता, या गोष्टीचं विस्मरण असेल. विशिष्ट ज्ञानाचा विसर पडला असेल, पण स्वतःच्या असलेल्या सामान्य ज्ञानाचा विसर मात्र कोणत्याही व्यक्तीला कदापि होत नाही. मूर्छा आली, व्यक्ती स्वतःला विसरतो काय? नाही, विसरत नाही. मूर्छेच्या पुढची अवस्था गाढ निद्रा आहे आणि त्याच्या अलीकडे मूर्छा आहे. असं आहे. समाधी अवस्थेचं वर्णन करीत असताना समाधी अवस्थेप्रमाणे असलेल्या अवस्था सांगत असताना शास्त्र सांगतं सारखं काहीतरी त्याच्यामध्ये सादृश्यता सापडते. हे सांगत असताना शास्त्र सांगतं एक गाढ निद्रा समाधी आहे, दुसरी मूर्छा ही समाधी सारखी आहे. मूर्छेमध्ये अंतःकरणाचा लय होतो का होत नाही? अज्ञानात लय होतो असाच विचार करा. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञानातच अंतःकरणाचा लय होतो, पण लय होण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र वेगवेगळालेपणा आहे. इथे आपसुका कर्माची रहाटी थांबते आणि व्यक्ती सुषुप्तीत जातो आणि मूर्छा अवस्था प्राप्त होत असताना व्यक्ती मोठा आघात झेलतो आणि एकदम त्या अवस्थेमध्ये ढकलला जातो. म्हणजे अंतःकरण एकदम धक्क्याने त्याचं लयाला जातं असा विचार करा. म्हणून सुषुप्ती म्हणजे मूर्छा नाही आणि मूर्छा म्हणजे सुषुप्ती नाही, यांच्यात भेद आहे. पण यांच्या असलेल्या स्थितीचं वर्णन करीत असताना, यांच्या असलेल्या परिस्थितीचं लक्षण तपासत असताना आपल्याला लक्षात येतं की समाधी अवस्थेमध्ये सुद्धा अंतःकरण लयाला जाते. अंतःकरण तिथे नाही, मन तिथे नाही, त्रिपुटी तिथे शिल्लक राहत नाही, असा सगळा विचार होत असल्यामुळे समाधी सारख्या या अवस्था आहेत असा विचार करा. परंतु समाधी आहेत का? सुरेश रमेश सारखा आहे म्हणजे सुरेश रमेश आहे नाही, सारखा आहे. दिसणं चालणं बोलणं सारखं आहे. जुळे भाऊ असतात एकमेकासारखे असतात म्हणजे एक असतात काय? हे दोन आहे, स्वतंत्र आहे. सारखेपणा सांगत असताना एक रूपता आम्ही सांगतोय असं नाही, एकच स्वरूप आम्ही सांगतोय असं नाही. त्यांची भिन्न भिन्न भेदावस्था स्वतंत्र व्यक्ती ही उपस्थापितच आहेत, पण त्यांच्या असलेल्या गुणधर्मांचा विचार केला असता तर सादृश्यता इतकी सापडते की हा दुसरा आहे आणि हा पहिला आहे हे दुसऱ्या व्यक्तीला ओळखणं कठीण जावं अशा पद्धतीची सादृश्यता सापडू शकते. त्यामुळे अनेक असलेले लोक समाधी अवस्थेचा विचार करीत असताना झोपेला समाधी म्हणतात आणि व्यक्तीला काहीतरी गुंगवून पुढे बल्ब लावायचा, अंधार करायचा, संगीत एखादं लावायचं, ध्यानाला बसा म्हणायचं, अर्ध्या तासात समाधी लावतो म्हणायचं आणि त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम त्या व्यक्तीला असा काही होतो की त्याला ध्येय वस्तूही समोर सापडत नाही, काळोखही म्हणून दिसत नाही, प्रकाशही म्हणून दिसायची सोय राहत नाही. अशा असलेल्या अंतःकरणाच्या घालमेलीमध्ये अंतःकरण लयाला जातं आणि खरं तर झोपतं, संमोहन त्याचं होतं असा विचार करा. आणि ही संमोहित झालेली अवस्था
सांगणारे सांगतात समाधी आहे आणि समजणारे समजून घेतात की आम्हाला समाधी लागली आणि त्याच्यातून उठले की म्हणतात काय रिलॅक्स झालो आम्ही, आज रिलॅक्स झालो. किती दगदग दगदग केली, तुमच्यासारखा गुरु आजच गाठ पडला. तो गुरु नाही, तो ठग आहे. त्यांनी तुला झोपवलंय 5 मिनिट, त्यांनी तुला संमोहित केले 10 मिनिट आणि तो म्हणतोय समाधी आहे आणि तोही मूर्खाप्रमाणे समाधी लागला असं म्हणतोय आणि समाधीचा अनुभव घेतोय आणि पुन्हा जागृतीत आल्यानंतर गाढवाप्रमाणे पुन्हा विषयामध्ये रमतोय. समाधीचा अनुभव घेतो आणि गाढवासारखा पुन्हा वागतो. कोणीच शक्य नाही. ईश्वर पहावा, डोळ्यांनी पहावा आणि पुन्हा दगड किती चांगला आहे म्हणून त्याची प्रवृत्ती व्हावी ही गोष्ट आहे. तो पहावा हे डोहाळे म्हणून मज अचक्षुषी डोळे मौली म्हणतात. समाधी अवस्था प्राप्त झाली असता अमृताते सेवी तो काय कांजी सेवी. कोणत्याही पदार्थाचं सेवन, अमृताचं सेवन करणारा व्यक्ती करू शकतो काय? करेल काय? करणार नाही. त्याला गोडी राहील काय? राहणार नाही. एक आणि एक तो रस हवाय अशा पद्धतीचा तो विचार करेल. त्यामुळे अशी समाधीची अनुभूती घेतल्यानंतर व्यक्ती पुन्हा जर विषयात जात असेल तर लक्षात त्याच व्यक्तीने अनुमानाने वा अर्थापत्तीने असं घेतलं पाहिजेत की त्या व्यक्तीने आपल्याला मूर्ख बनवलंय, किंबहुना त्या व्यक्तीने बनविलं आहे असं म्हटल्यापेक्षा आपण तिथे जाऊन मूर्ख झालो. स्वतःकडे दोष घ्या. दुसऱ्याला दिल्यापेक्षा स्वतःकडे दोष घेतलेला अंगी लागतो. कारण आपल्याला आपलं कल्याण पहिल्यांदी करून घ्यायचं असल्यामुळे त्या गोष्टीचा विचार करा. सांगण्याचा हेतू असा आहे, आपण असं चिंतन करतोय सारखेपणा आहे गाढ निद्रा आणि समाधीमध्ये. अंतःकरण लयरूपता जरी अशी सापडत असली तरी लय होण्याच्या प्रकारामध्ये मात्र विलक्षणता, विलक्षण असा भेद आहे. इकडे कारणामध्ये लय होतोय आणि तिकडे आत्यंतिक निवृत्तीचा विचार आहे. पुन्हा तिची प्राप्ती नाही, अज्ञान शिल्लक नाही. सारखेपणा नाही राहतो. झोप आणि समाधी श्वासोच्छ्वासक्रिया चालू राहते झोपेत. समाधीत कुठं? समाधीचा विचार करीत असताना योग मार्गाने प्राप्त झालेला जो समाधी, हठयोगाने हे प्राण प्रक्रिया, मन प्रक्रिया यांच्या माध्यमाने प्राप्त झालेला जो समाधी आहे तो पचनक्रिया थांबवतो आणि पचनक्रिया थांबवण्यासाठी म्हणून प्राणावर नियंत्रण म्हणून श्वासोच्छ्वासाची गती अवरुद्ध केली जाते त्या समाधीत. आणि अष्टांग योगाचा जो समाधी प्राप्त होतो, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी याच्या मध्यातून जो समाधी प्राप्त होतो, इथे जो प्राणायाम आहे हा प्राणायाम मन नियंत्रण करण्यासाठीचा आहे. प्राण जयाचा प्राणायाम हठयोगात निराळा आहे आणि इकडे प्राण नियंत्रण जे होते ते प्राण नियंत्रणासाठी नसून मनोजय करण्यासाठीची ही प्रक्रिया असल्यामुळे मनाचा विजय या अष्टांग योगामध्ये प्राणद्वारा होण्यासाठी म्हणून असा असल्यामुळे प्राणायामाची प्रक्रिया एक अंग जरी चौथ्या पायरीला अष्टांग योगात सांगितलं तरी ते अंग श्वासोच्छ्वासाच्या अशा अवरुद्धतेसाठी आणि त्या समाधीसाठी म्हणून तशा पद्धतीत हठयोगाच्या पद्धतीत उपलब्ध होत नाही. इथे धारणा होईल, ध्यान होईल आणि ध्येय रूपता प्राप्त होईल असा तो समाधी असल्यामुळे त्या समाधीमध्ये श्वासोच्छ्वास थांबावा अशी काही अट नाही. इथे समाधी लागला म्हणजे तो सगळा प्रकार होतो. हठयोगी असलेला महात्मा असला आणि श्वासोच्छ्वास ज्याचा नियंत्रित झालाय, अवरुद्ध झालाय, पचनक्रिया थांबली असा असलेला महात्मा वयाने एक क्षणही वाढीत नाही. कारण का याची प्रक्रिया थांबली ना, याच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होऊ लागली, वृद्धी होऊ लागली, मग अपक्षयाची सगळा विचार करता येतो.
इथली सगळी प्रक्रिया थांबली तर त्याचा अपक्षय होईल काय? नाही. त्यामुळे असा हठयोगी असलेला व्यक्ती, खराच असलेला, आणि याचा हठयोग सिद्ध झालाय, साधक नाही, साधकाचं आयुष्य वाढतं. सध्याला हठयोगाची साधना करणाऱ्यांना हठयोगी म्हणतात, आणि त्या म्हणल्यावरून वा त्या लक्षणावरून हे कथन चुकीचं आहे असं वाटेल, कारण का त्या साधकांच्या दाढ्या 10-10 फूट वाढलेल्या असतात आणि हठयोगाची दाढी 1 सेंटीमीटरही वाढत नाही. जो सिद्ध आहे त्याची वाढणार नाही, पण जो साधक आहे त्याच्या मात्र देहामध्ये परिणाम होतच राहणार आहे, तो थकतच राहणार आहे, त्याचा अपक्षय होतच राहणार आहे, ही गोष्ट ठरलेलीच आहे. साधकावरून सिद्धाच्या असलेल्या कोणत्याही पद्धतीचा विचार करता येत नाही. त्यामुळे हठयोगाने प्राप्त असलेल्या समाधीत ही गोष्ट होते, आणि अष्टांग योगाने अथवा भक्ती योगाने प्राप्त होणारा जो समाधी, जी एकनिष्ठता, एक ध्येयता, आराध्याशी एकरूपता, एकतानता जी प्राप्त होते, त्या गोष्टीचा विचार केला असता शरीराचा विचार तिथे नाही, केवळ अंतःकरणाचा तिथे विचार आहे. भक्तीचा विचार करीत असताना मनाचा विचार करता का दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करता? केवळ मनाचा विचार करावा लागतो, देहाचा विचार करता येत नाही. देह भाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला, अशी सगळी स्थिती असल्यामुळे त्या स्थितीचा विचार करीत असताना हा देहभाव जातो. म्हणजे काय? देहभावाचा विसर पडतो. देहभाव गेला, माझ्या विचारातून, माझ्या निश्चयातून ती गोष्ट दुसरीकडे पडली, माझ्या विचाराचा तो मुद्दा राहिला नाही, असा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे हा समाधी या योगाने प्राप्त होत असताना केवळ अंतःकरणाचा लय हा मात्र आत्यंतिक अशा पद्धतीचा होतो, किंबहुना ध्येयाकार ती वृत्ती होते असा विचार करा. आणि ध्येयाकार वृत्ती होत असताना ध्याता म्हणून कुणीतरी बाजूला राहतो असा विचार या समाधी योगात, निर्विकल्प रूपाच्या समाधी योगामध्ये राहत नाही. त्रिपुटीचं भान राहत नाही, असा तो निर्विकल्प समाधी आहे. आणि सविकल्पतेमध्ये मात्र तो भाव त्रिपुटीचा, म्हणजे मी ध्यान करणारा, ज्याचं ध्यान करतो तो ध्येय, आणि होणारी प्रक्रिया, ध्येय आणि ध्याता याच्यामध्ये होणारी प्रक्रिया जी ध्यानाची आहे ती मात्र अशी त्रिपुटी. 3 झाले ना, ध्याता, ध्यान आणि ध्येय, 3, याला म्हणा त्रिपुटी. मी याची तिथे उपस्थिती असल्यामुळे त्रिपुटीचं भान शिल्लक राहून बाकी सगळ्याचा होणारा विसर हा सुद्धा समाधी योग आहे, पण सविकल्प आहे. इथे विकल्प शिल्लक आहे, आणि जिथे अशी त्रिपुटीच राहत नाही, तिचं भानच राहत नाही, तो मात्र निर्विकल्प समाधी असा विचार करा. त्यामुळे या अशा असलेल्या गोष्टींचा विचार करीत असताना अंतःकरणाचा होणारा लय, की जो समाधीत वेगळ्या स्वरूपाचा आहे, मूर्छेत वेगळ्या स्वरूपाचा आहे, कारणात लय होणं आणि आत्यंतिक लय होणं, आत्यंतिक निवृत्ती होणं, हा सगळा प्रकार स्वतंत्र असल्यामुळे त्या गोष्टीचा विचार करीत असताना सारखेपणा जरी त्यांच्या ठिकाणी असला तरी ते म्हणजे ते असं म्हणता येणार नाही. त्यामुळे समाधी सारखं निद्रा आहे हे म्हणणं बरोबर आहे, पण निद्रा म्हणजेच समाधी आहे हे विधान मात्र चुकीचं होतं. मूर्छा म्हणजेच समाधी आहे हे विधान मात्र चुकीचं होतं. सारखेपणा अंतःकरणाच्या लय प्रकारावरून एकसारखा वाटत असला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलेली विलक्षणता तपासणी असता हे सारखेत पण एक नाहीत ही गोष्ट सिद्ध होते. असा आपण विचार करतोय की या अशा असलेल्या अंतःकरणाधिकांच्या सगळ्या अवस्थेंमध्ये, मूर्छा असो, जागृती असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, सगळ्या अवस्था आहेत, या सगळ्या असलेल्या अवस्थेंमध्ये माझं स्वतःचं असलेलं अस्तित्वाचं जे ज्ञान आहे,
तो ध्याता ध्याता म्हणून राहील ना. उपाधी अंतःकरण शिल्लकच आहे. सूक्ष्म यात्रा अंतःकरण उपाधी शिल्लकच आहे, त्यात वाद नाही. पण या सगळ्या असलेल्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या असलेल्या अवस्थेमध्ये स्वतःच असलेलं जे माझं ज्ञान आहे ते विसरतो काय व्यक्ती? व्यक्ती विसरत नाही. जर विसरला असता तर झोपेतून उठल्यानंतर व्यक्तीला प्रत्येक वेळी सांगावं लागलं असतं, तुझं नाव हे आहे, तुझे आई वडील हे आहेत, तू या घरात राहतो. तसं होतं काय? तसं होत नाही. त्याचं त्याला सगळं स्मरण आहे ना. उठल्या क्षणी ताडकन तो म्हणतो मी आहे. माझ्या समोर आत्ता चहा का नाही आला? मी उठलो ना. चप्पल माझी कुठे गेली? आता चप्पल फक्त डोक्याखाली घेऊन झोपायचं शिल्लक आहे, एवढ्या जवळ चप्पल आहे सगळ्यांच्या. त्या देवघरापर्यंत जाताना सुद्धा चप्पल लागते, आणि अशी चप्पल सोडली जाते की देवाला पहिल्यांदी चप्पल दिसली पाहिजे. आला बाबा, कोण भक्त. ते लक्षात आलं पाहिजेत ना देवाला सुद्धा, कोणीतरी आलाय म्हणून आपल्याला भेटायला. मग चप्पल बघितली की देवालाही आनंद होत असावा अशा लोकांच्या. ती इथपर्यंत आहे. उठल्या उठल्या अहंकार जागा होतो का? होत नाही, लगेच जागा होतो. आणि सगळ्या असलेल्या प्रक्रिया तात्काळ चालू होतात. म्हणजेच त्या दृष्टीने विचार करा, अनुमान करा की तो स्वतःच असलेलं अस्तित्वाचं ज्ञान सामान्य कधीच विसरत नाही. हे ज्ञान प्रत्यक्ष म्हणता की परोक्ष म्हणता? की प्रत्यक्ष आहे. स्वतःच स्वतःला असलेलं ज्ञान प्रत्यक्ष म्हणावं लागतं, परोक्ष म्हणता येत नाही. मी भूतकाळात नाही, मी अन्य देशात नाही. माझं ज्ञान व्हायला मी अन्य देशात असावा, आणि ज्ञानग्राहक सामुग्री अन्य देशात असावी. म्हणजे काय होईल? म्हणजे माझं अंतःकरण बाजूला काढा, मन बाजूला काढा, खांबात ठेवा, ते पोपटात जीव तसं बाजूला काढा आणि देहाला बाजूला सोडा. हा मग म्हणता येईल की माझं मला ज्ञान परोक्ष झालं. पण तशी जर स्थिती कोणत्याच कालावधीमध्ये येत नाही. ज्यावेळी मन म्हणजे अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह या स्थूल देहाचा असा विचार करून त्याग करेल, त्या अवस्थेला मृत्यू म्हणा. सूक्ष्म देह संपूर्ण निघून गेला, मन संपूर्ण निघून जाऊ द्या देहात नाही, या मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना मृत्यूची परिभाषा ती आहे, सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांचा संबंध संपूर्ण संपणं म्हणजे मृत्यू आहे. दुसरी अवस्थाच नाही. मन सगळं बाहेर जाणं ही अवस्था मृत्यूची आहे. लोक साहित्यिक आणि अलंकारिक भाषेमध्ये प्रियकर आणि प्रियसीचं चिंतन करताना म्हणतात, आमचं हृदय आमच्यापाशी राहिलं नाही, ते तुझ्यापाशी. मेला कस काय नाही तू? थोडंही तुझ्यापाशी नाही, सगळंच घेऊन गेली म्हणे तू. असं होतं का? होत नाही. मन जाते खरे काय मन गेलं म्हणते घरी. हा, घरी काय झालं त्याला कळायला पाहिजे. तुमच्या घरी एक सोन्याचा हंडा आहे, तो मला आता इथे बसून दिसतोय. गेलं का नाही मन? तो आधी पाहिलेला आहे म्हणून. आधी पाहिला नाही, मी आता बघितलं ना. मन जात कसं नाही? मन आत्ता उठून ते हंडा घ्यावा का काय अशा वृत्तीत आलं सुद्धा. असं मन धावतच असत, पण याला सोडून धावत नाही. मी जर आवरलं तर आता समोर एखादा चाट सेंटर वाला चाललाय, म्हणजे सगळ्यांना ते लगेच पाणी येईल ना, चाललाय तो. जातं का जात नाही मन? जातं. आणि आठवलं नाही एकादशी आहे, आता मन जातं का? गेला तो गाडीवाला, गेला काय, आणि पुढे जाऊन त्याचा गाडा आडवा झाला काय, आपल्याला घेणं देणं काही नाही. आणि द्वादशी सोडायची असली तर, आणि तो आडवा पडला तर सगळ्यात दुःख याला. सगळ्यात मोठं दुःख याला. आज पाणीपुरी खायची होती आणि नेमकं सगळ्याच फुटल्या. आता लांब जावं लागतं. म्हणजे होतं का? होत नाही. स्वरूपाला सोडून जात त्याला त्याच्याजवळच राहत, तिथून हात लावून काम. तो तर प्रकार आहे ना, लंबाकार होणं. हाच अंतःकरण वृत्तीच्या लक्षणाचा विचार आहे. अंतःकरण इथंच आहे. अंतःकरण वृत्ती बाहेर जाते. म्हणजे बाहेर कोण जातं? अंतःकरण लंबायमान होतं.
याचा विचार करीत असताना आपण एक 2-4 दिवसापूर्वी उदाहरण पाहिलं होतं. कणकेचा गोळा आहे, त्या गोळ्याच्या ठिकाणी अंतःकरण समजा आणि कणकेचा गोळा लांबवला. आता काय कणकेचा गोळा बदलला नाही, तोच आहे, पण झाला ना, देश मोठा झाला ना त्याचा. एवढ्यात बसला होता, आता पिंडोळा एवढा मोठा झाला त्याचा. त्याला वृत्ती म्हणा. वृत्ती देश काल तिथे जाते आणि तिथल्या विषयाचं ज्ञान संपादन करून येते. पण इथला संबंध सोडून ज्ञान संपादन करते असं होत नाही. जर वृत्ती बाहेर पडली आणि अंतःकरणाचा संबंध संपला म्हणजे छेद झाला, तर व्यक्तीला लक्षात येत नाही की मी काय करीत होतो. होते की नाही अवस्था. बघत बघत असतो, पण एकदम काहीतरी चित्त व्यग्र होतं, तिसरीकडे जातं आणि तो व्यक्ती विचार करतो, आत्ता मला विचार आला होता, मला हे बोलायचं होतं, सांगणार होतो, पण एकदम गेलं. म्हणजे काय झालं, खंडित झाली वृत्ती. ज्ञान संपादन करणं, उद्धृतता, उद्बुद्धता तिथे निर्माण होणं, परिपूर्ण ज्ञान होणं आणि त्याची अभिव्यक्ती होणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही 1 क्षण 2 क्षण असतील, तेवढ्या प्रक्रियेत खंड निर्माण झाला की व्यक्ती म्हणतो इथपर्यंत आलंय, बोलता येईना, मला बोलायचं होतं, पण काय बोलायचं होतं तेच विसरलो. झडझड झडझड पळत पळत व्यक्ती जातो, त्या देशात जातो, रूम मध्ये जातो आणि एकदम विसरतो कशासाठी आलो, आणि सगळ्याला विचारतो कशासाठी आलो, कशासाठी आलो. गेला तू माहिती कोणाला नाही आणि विचारायला गावभर की मी कशासाठी इथे आलो. आणि पुन्हा 10 मिनिटांनी त्याला बरोबर आठवतं आणि म्हणतो याच्यासाठी मी आलो. ही व्यग्रता होते का होत नाही, खंडितता आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की अंतःकरण आणि वृत्ती हा एक समान प्रकार असल्यामुळे त्यांच्यामध्ये असा भेद नाही. अंतःकरण जिथल्या तिथे राहतंय, वृत्ती लंबायमान अंतःकरण रूपाने बाहेर जाते, ज्ञान संपादन करते, आत येते. म्हणजे अंतःकरण संपूर्णपणे बाहेर गेले का नाही, अंतःकरण जिथल्या तिथंच आहे. कल्पना केली की अंतःकरण सगळंच बाहेर पडलंय, म्हणजे घट बघितला आणि घटात अंतःकरण गेलं गेलं समजा गेलं असं समजा ना, हा प्रकार संपला. हा उपाधी जिथल्या तिथं पडला पाहिजे आणि घट बोलता झाला पाहिजे. कारण का मी गेलो ना तिथं, सूक्ष्म देह गेला का गेला नाही, सगळा मृत्यू होईल ही गोष्ट निश्चित आहे. सूक्ष्मदेह सूक्ष्मदेह आणि हा स्थूल देह यांच्या मधला जो संबंध आहे, तो संबंध संपणं म्हणजे सूक्ष्म देहाचं स्थूल देहातून बाहेर जाणे, याला म्हणा मृत्यू. मग असा जो काही प्रकार आहे, ही सुद्धा एक अवस्था आहे. त्या अवस्थेत सुद्धा मृत्यूची अवस्था आहे आणि सर्वात मोठं दुःख आहे. ज्या अर्थी मृत्यू सर्वात मोठं दुःख आहे, त्या अर्थी धर्माचं फल मानता की अधर्माचं फल मानता. सुख धर्माचं फल आहे, पुण्याचं फल सुख आहे. पुण्य धर्माने प्राप्त होतं, दुःख अधर्माने मिळतं. म्हणजे पापामुळे दुःख मिळतं, पाप अधर्माने होतो. आणि सर्वात मोठं दुःख मरण आहे, मृत्यू आहे. मग मृत्यू जर सर्वोच्च दुःख असेल तर अधर्माचा परिणाम मानता का धर्माचा परिणाम मानता? अधर्माचाच परिणाम मानावा लागतो. त्यामुळे अधर्माचा असलेला हा परिणाम सर्वोच्च दुःख जरी देणारा असला तरी त्या सर्वोच्च असलेल्या दुःखाच्या अनुभूतीच्या वेळी सुद्धा व्यक्ती भाषा काय करतो, मी मरायलो, वाचवा वाचवा. कोणाला? मला वाचवा, मला वाचवा. मृत्यू आहे, सर्वोच्च दुःख आहे, पडायचा आहे देह आता. एवढी मोठी परिस्थिती असताना सुद्धा स्वतःचं प्रत्यक्ष ज्ञान तो विसरत नाही. का विसरत नसेल? सामान्य रूपाने स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान सातत्याने प्रत्येक अवस्थेत असणं हा सिद्धांत आहे. अनुस्यूतता आत्म्याची जशाला तशी आहे असं असल्यामुळे
विस्मरण कधीही होत नाही, आहेपणा कधीही त्याचा जाणार नाही. किंबहुना जो आहेपणा आहे, माझा अस्तित्व मात्र जो मी आहे, तो सूक्ष्म देहाच्या नाशात सुद्धा आहेपणा मिटणार नाही. मी आहे हे संपून जाईल, आहे शिल्लक राहील, किंवा मी हे शिल्लक राहील. ब्रह्मरूपाने असलेला जो मी तो शिल्लक राहील. म्हणजे याचा नाश कदापि होत नाही असा विचार करा. नित्य स्वरूपता आत्म जी वस्तू आहे, ब्रह्म जी वस्तू आहे, या वस्तूचं चिंतन करीत असताना नित्यता सनातनता ही जशाला तशी राहते. वा तो अनादि अनंत सत्य अशा स्वरूपाचा असल्यामुळे आणि त्रिकाली अबाधित अशा स्वरूपाचा असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही कालात कोणत्याही देशात विस्मरणाचा प्रकार किंवा नाशाचा प्रकार होणेच संभव, ती गोष्ट होऊच शकत नाही असा सगळा विचार असल्यामुळे प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष, परोक्ष की अपरोक्ष, अपरोक्षच हे ज्ञान मानावं लागतं. असं हे अपरोक्ष ज्ञान असल्यामुळे त्या अपरोक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना सगळ्या पदार्थांचं अपरोक्ष होणारं ज्ञान प्रत्यक्ष योग्य अशा असलेल्या पदार्थाचंच प्रत्यक्ष ज्ञान होतं, या सिद्धांतापर्यंत येऊन बसतं. ज्याचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय जी वस्तू, त्या वस्तूचा विचार करीत असताना ती वस्तू प्रत्यक्ष योग्य असली तर खरी. प्रत्यक्ष योग्य जर ती वस्तू नसेल तर प्रत्यक्ष ज्ञान होईल काय? होणार नाही. घटाला रूप आहे आणि नेत्र आहेत म्हणून नेत्राला घट दिसतो, कारण का तो प्रत्यक्ष योग्य आहे. वाऱ्याला रूप आहे का? वाऱ्याला रूप नाही, मग डोळ्यांनी दिसेल का वारा? नाही. त्यामुळे डोळ्यान करवे वारा हा प्रत्यक्ष योग्य नाही. अस्तित्ववान जरी असला, उपस्थित जरी असला तरी प्रत्यक्ष योग्य नसल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाचा नेत्रद्वारा तो प्रत्यक्ष योग्य असा विषय सिद्ध होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष योग्यता ही त्याच्या ठिकाणी नाही असा विचार करा. म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाची अट पूर्ण करीत असताना पहिल्यांदी लागेल काय? प्रत्यक्ष योग्य विषय लागेल. जर प्रत्यक्ष योग्य विषय असेल तर आम्हाला म्हणता येतं प्रत्यक्ष योग्य विषयाचं होणारं ज्ञान हे प्रत्यक्ष आहे असा आपल्याला विचार करता येतो. पण असं होणारं ज्ञान प्रत्यक्ष योग्य विषयाचं जरी असलं तरी तो प्रत्यक्ष योग्य असलेला विषय घट भूतकाळात असेल तर, पूर्वीच्या काळात होता घट प्रत्यक्ष योग्य का योग्य नाही? योग्य. आणि भूतकाळातला असला तर तद प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल? पण जो बा वगैरे होते का नव्हते? मी आहे म्हणजे वडील असले पाहिजे, वडील आहेत म्हणजे आजोबा असले पाहिजे, आजोबा आहे म्हणजे परंपरा आहे का नाही? आहेच आहे परंपरा. पणजोबा बघितला का? नाही आम्ही बघितला नाही, आम्ही मानित नाही. गाढव आहेस का काय? पणजोबा बघितला नाही म्हणजे पणजोबा नसतो असं सिद्ध होतं काय? असं सिद्ध होत नसतं. आहे का नाही? तो आहे म्हणजे प्रत्यक्ष योग्य होता का नव्हता? होता. मग प्रत्यक्ष योग्य असून आत्ता मला कसं काय ज्ञान होत नाही? आत्ता तर विधान केलं प्रत्यक्ष योग्य विषयाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, तो प्रत्यक्ष योग्य आहे. पण भूतकाळात होता मग त्याचं ज्ञान प्रत्यक्ष होईल का परोक्ष होईल? प्रत्यक्ष योग्य विषय जरी असला आणि भूतकाल वा भविष्यकाल याच्या संबंध म्हणजे उत्पन्न होणारा घट, उद्या कुंभार घट उत्पन्न करेल म्हणजे उत्पन्न होणारा घट प्रत्यक्ष योग्य नाही का? प्रत्यक्ष योग्यच आहे. मग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आत्ता होईल काय? आत्ता होणार नाही. म्हणून प्रत्यक्ष योग्य विषय असून भूतकाल वा भविष्यकालाशी संबंधित असला की त्याचं मात्र प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे लागेल काय?
वर्तमान कालाची अपेक्षा सिद्ध होते. म्हणून म्हणावं लागतं प्रमात्याशी म्हणजे माझ्याशी. हा प्रमात्याचा विचार आपण काल सखोल करून आलो, त्यामुळे त्याचा पुनरुच्चार नाही. प्रमात्याशी वर्तमान संबंधी जो प्रत्यक्ष योग्य विषय त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं असा आपल्याला विचार करता येतो. मग वर्तमान संबंधी आहे, प्रत्यक्ष योग्य आहे आणि त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं असा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजेच नेमकं प्रत्यक्ष ज्ञान कसल्या स्वरूपाचं होतंय या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. प्रत्यक्ष योग्यता आणि वर्तमानकालीन संबंध हा त्या प्रमात्याच्या असलेल्या संबंधाशी जर राहिला तर मात्र ते ज्ञान होतं असा विचार करा. हा विचार करीत असताना पुढे काय काय प्रकार आहे या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. हा सगळा विचार होतोय कशासाठी, पुन्हा ती गोष्ट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतोय त्वम पदाचा उच्चार केल्यानंतर तत्वमसी हे महावाक्य आणि त्यातलं त्वम पद हे माझ्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठीच नाही. एक महावाक्यात एक भाग माझा आहे आणि माझं असलेलं जे पद त्वम पद त्या त्वम पदाचं होणारं शोधनद्वारा जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रत्यक्ष स्वरूपाचं कसं आहे वा ते कसं प्रमारूप आहे, कसं यथार्थ रूप आहे या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि शिवाय तिसऱ्या अध्यायाचा सुरुवात झाल्यानंतर तत्पदाचं होणारं जे ज्ञान आहे हे कसलं आहे, यथार्थ रूप असलं पाहिजे, प्रमारूप असलं पाहिजे आणि तेही प्रत्यक्ष असलं पाहिजे असा विचार मात्र आपल्याला करावा लागतो. आणि ज्यावेळी चौथा अध्याय चालू होईल याच प्रकरणाचा त्यावेळी मात्र तत् त्वम आणि त्या अशी पदाने निश्चयात्मक होणार परंतु प्रत्यक्ष ज्ञान या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा असल्यामुळे या प्रत्यक्ष ज्ञानाची आपण चिकित्सा करतोय. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये अजून काही गोष्टी आहेत का, शुद्धात्म ज्ञान स्वतःचं असलेलं ज्ञान आणि सुख दुःखाचं असलेलं ज्ञान या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. या गोष्टी प्रत्यक्ष आहेत, प्रमात्याशी संबंधित मानता का ज्ञात्याशी संबंधित मानता. कालचं विधान लक्षात घेतलं असता ज्ञाता आणि प्रमाता या भेदे करून ती गोष्ट निश्चित लक्षात येईल. सुख दुःख ज्ञात्याशी संबंधित का प्रमात्याशी संबंधित या गोष्टीचा विचार करा. परंतु सुख दुःख मी सुखी आहे मी दुःखी आहे हे ज्ञान प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष, अपरोक्ष की परोक्ष, अपरोक्ष प्रत्यक्ष मला होते ना ज्ञान, मग प्रत्यक्ष ज्ञान आहे. मग हा ज्ञात्याशी संबंध ठेवणारा प्रकार का प्रमात्याशी संबंध ठेवणारा प्रकार या गोष्टीचा आपल्याला काही विचार करायचा आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञानाची असलेली सगळी संगती निश्चित लक्षात येणार नाही. नाहीतर विशिष्टात्म गोचर बाह्य अशी असलेली जी प्रत्यक्ष प्रमाय त्या प्रत्यक्ष प्रमेचं कथन होईल किंवा विशिष्टात्म गोचर आंतर प्रत्यक्ष प्रमेचं ज्ञान होईल, ना की शुद्धात्म गोचर आंतर प्रत्यक्ष प्रमा जी ब्रह्म गोचर अशा स्वरूपाचे तिचं ज्ञान होईल असा विचार आपल्याला करायचा आहे. आपला मुख्य विचार आहे शुद्धात्म गोचर आंतर प्रत्यक्ष प्रमा कोण म्हणजेच काय आहे, तत्पद त्वमपद असीपद यांचं शोधन झालं असता विचारपूर्वक महावाक्य श्रवणानंतर उदित होणाऱ्या आत्माकार वृत्तीच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकार आहे हा. ते कसं नाही या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु